पालघर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर काहीसा हलका पाऊस होता तो पडत होता. मात्र कालपासून ह्याच पावसाने मोठ्या प्रमाणात जोर पकडलेला आहे. काल अधूनमधून पाऊस पडत होता. मात्र आज पहाटेपासून पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो कोसळतो आहे. आपण पाहाल तर सध्या मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे आणि ह्याचाच परिणाम आपण पाहाल तर बघतोय की पूर्ण शेतं आहेत ती पाण्याने भरायला सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे शहरांचा विचार केला तर शहरांमध्ये सुद्धा सखल भागामध्ये ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर दुपारपासून हा सुरू झालेला मुसळधार पाऊस आताही तसाच सुरू आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहायला गेला तर पालघर जिल्ह्यातील जव्हार असू द्या, मोखाडा असू द्या, विक्रमगड असू द्या, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत होती. त्याचप्रमाणे भात शेती जे पेरण्या होत्या त्या खोळंबलेल्या होत्या आणि आता हा चांगला पाऊस व्हायला लागला त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जो मिटण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या होत्या त्या सुद्धा आता अगदी जोमाने सुरू होतील. त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर येथे उकाडाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. तर वातावरणामध्ये सुद्धा थंडावा निर्माण झालेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर हा चांगला पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम पाहायला गेलं तर अगदी पिण्याच्या पाण्याबरोबर तो पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर शेतकऱ्यांच्या भात पेरण्याच्या खोळंबल्या होत्या त्याही आता लवकर सुरू होतील कारण यंदा जून महिना कोरडा गेला होता आणि जुलै अगदी जून संपताना आणि जुलै सुरू होताना हा चांगला पाऊस आहे तो सुरू झालाय. त्यामुळे नागरिकांबरोबर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.